तुम्हाला असा कधी प्रश्न पडत नाही का? कोणता? मी आहे तरी कोण? मी नेमका कोण आहे? कशासाठी आलो इथं? माझं काय काम आहे? असे प्रश्न तुम्हाला पडत नसतीलच. म्हणून तुम्ही नित्यनियमानं व्यवस्थित वागू शकता. तुमचं काही अडकत नाही, कुठेही अडथळा तुमच्या कामाला येत नाही. पण समजा असा विचार केला की मी कोण आहे? माझं येण्याचा हेतू काय जगामध्ये? हे काय आहे का खरंच हेतू? मी मी असं का आहे? असं म्हणजे जसं आहे तसं का आहे? आणि मला नेमकं काय पाहिजे आहे? हे सगळे जर प्रश्न पाहिले आपण तर एक गोष्ट निश्चित लक्षात येतं. ती गोष्ट अशी आहे की खरं म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर असं दिसतं की आपलं एक नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपलं आडनाव, आपलं गाव, आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपला जॉब, आपली कंपनी, आपले मित्र, आपलं कुटुंब, पत्नी, पती आणि मुलं, नातेवाईक, हे सगळे आपल्याला ओळखतात. एक विशिष्ट व्यक्ती म्हणून त्यांच्याशी संबंध आहे. ते आपल्याला एका विशिष्ट नावानं हाक मारतात, ओळखतात. पण खरं सांगा, ते खरंच आपले आहेत का? ते शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहतील का? याचा विचार जर केला तर काय दिसतं? असं दिसतं की ते आपल्यासोबत राहतात, जेवतात, खातात, पितात, गप्पा मारतात, सगळे. तरीही ते आपले नक्की कोण आहेत ह्या प्रश्नाचा उलगडा होणं जरुरी आहे. आता विचार करा, तुम्ही कोण असता? कोणी लेखक असतो, कोणी साहित्यिक असतो, कोणी कादंबरीकार असतो, कोणी इंजिनियर असतो, डॉक्टर असतो. म्हणजे असे वेगवेगळे तुम्हाला परिमाण आहेत. व्यक्तिमत्व तुमचं फुललेलं आहे. असं लोक तुम्हाला डॉक्टर म्हणून ओळखतात, तुम्हाला इंजिनियर म्हणून ओळखतात, मुख्यमंत्री म्हणून ओळखतात. म्हणजे तुम्हाला आहे. ते कोणी दिली ओळख तुम्हाला? ही ओळख तुम्ही निर्माण केली का? नाही. ही ओळख तुमच्या सभोवती जी माणसं आहेत त्या सर्वांनी मिळून तुम्हाला ती ओळख प्रदान केलेली आहे. पण खरंच ही ओळख खरी आहे का? असा विचार करा. असं दिसतं की ही ओळख खरी आहे असं वाटत नाही. मला तर असं वाटतं की आपण काही नाही असेच असतो. तुम्ही जरा विचार करा. तुम्ही नेहमी मी कोणतरी आहे, मी डॉक्टर आहे, मी अमुक आहे, तमुक आहे, माझ्याकडे अमुक ज्ञान आहे, तमुक ज्ञान आहे, असं जो काय तुम्हाला अहंकार असतो, हा अहंकार कितीही तुम्ही लांबत नेला तरी शेवटी मी कोण आहे हा प्रश्न तसाच राहतो. याचं उत्तर कसं शोधायचं? तर विचार करा, तुम्ही इंजिनियर आहात म्हणजे काय? की तुम्ही जगामध्ये जितक्या ज्ञानाच्या शाखा आहेत त्या सगळ्या ज्ञानाच्या शाखा म्हणजे असंख्य आहेत. तुम्ही एका कोपऱ्यात कुठल्या तरी अभियांत्रिकीमध्ये तुम्ही उभं आहात, कोपऱ्यामध्ये खूप लांब. तसं तुम्हाला इतर शाखांचं काही ज्ञान नाही. बरोबर आहे का? नाही. म्हणजे इंजिनियरला अभियांत्रिकीमधलं ज्ञान आवश्यक शकतं, डॉक्टरला वैद्यकीयमधलं ज्ञान आवश्यक शकतं. पण डॉक्टरला कामगाराविषयी काही नाही. कामगाराचं काय ज्ञान आहे? काही नाही. शेतीचं काय ज्ञान आहे? काही नाही. किंवा शेतकऱ्याला शेती सोडून इतर काही ज्ञान आहे का? नाही. असलं तर ते जुजबी. पण खरं ज्ञान खूप विशाल आहे, खूप मोठं आहे. तर तुम्ही जगाच्या एका कोपऱ्यामध्ये, एका देशाच्या एका विशिष्ट खोलीमध्ये कुठंतरी उभे आहात.
आणि ती तुमची ओळख आहे असं मला वाटतं. पण मी सांगू का, हे काही खरं नाही. आपण जर म्हटलं की मी कोणीच नाही, मी कोणीच नाही, आय एम नथिंग. विचार करा तुम्ही. तुम्ही जेव्हा मी कोणीच नाही असं म्हणता, तेव्हा तुम्ही अगदी खूप सुखी असता. तुम्हाला वाटेल की मी काहीतरी विचित्र सांगतो. तसं नाही. बघा, आता तुम्ही समजा केरळला गेले, अजून कुठं मद्रासला गेले, तुम्ही इकडं खूप मोठे इंजिनियर आहात, तुम्हाला पदव्या आहेत, अमुक तमुक आहे. आता तुम्ही केरळला चाललात, तुमच्या बाजूला कोणतरी बसले. आता त्यालाच माहिती आहे का तुम्ही कोण आहात ते? नाही माहीत असूच शकत नाही. तुम्ही सांगितल्याशिवाय तो तुम्हाला ओळखणार नाही. म्हणजे तुम्हाला ओळखच नाही आहे. तुम्ही घरातून बाहेर पडला ना, मग तुमची ओळख संपली. ऑफिसमधून बाहेर पडला, रस्त्यावर आला, ओळख संपली. म्हणजे हे लक्षात घ्या. आपला जो अहंकार आहे, आपल्या ज्ञानाविषयी, आपल्या दिसण्याविषयी, आपल्या असण्याविषयी, आपल्या सौंदर्यदृष्टीविषयी, आपल्या गायनाविषयी, संगीताविषयी, आपल्या जे काय आपला जो काही अहंकार, गर्व आहे, तो गर्व किंवा अहंकार खरा आहे का? किंवा तो टिकणार आहे का? निश्चित नाही. तुम्ही घरातून बाहेर पडला तर तुम्हाला कोणी ओळखणार नाही. पंतप्रधान जर साध्या वेशात जनतेत मिसळले तर कोणीच त्यांना ओळखणार नाही. मला काय माहिती की तुमची जी ओळख आहे ती तुमच्यावर लादलेली आहे. वस्तुतः आपण कोणीच नाही असंच असतो. लक्षात घ्या, सुखी व्हायचा तोच मंत्र आहे. तुम्ही जर जगाच्या बाजारामध्ये मी कोणीच नाही असं समजून वावरलात किंवा तुम्हाला वावरता आलं तसं, तर मग बघा तुम्हालाच कळेल की आपण सुखी आहेत. तुमची आजची जी ओळख आहे त्या ओळखीमुळेच तुम्ही अडचणीत सापडता. त्या ओळखीमुळं तुमचा गोंधळ उडतो. त्या ओळखीमुळेच तुम्ही अडचणीत येऊ शकता, नाही का? मी कोणीच नाही असं जर म्हटलं तर किती चांगलं होईल. खरं तर आपण कोणीच नसतो तसं जर म्हणलं तर. काय उगाच स्वतःला म्हणायचं मी मोठा ज्ञानी आहे, मोठा लेखक आहे, अमुक आहे, तर मग काय निश्चित त्याची काय गरज नाही. असाल तुम्ही, पण ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही जेव्हा दारातून बाहेर पडता त्यावेळी तुम्ही कोणीच नसता. म्हणून मी जर सार्वजनिक जीवनामध्ये कोणीच नाही अशा पद्धतीने वागलो तर मला त्रास होणार नाही. कोणी मला दुखावणार नाही, मी कोणाला दुखावणार नाही. आपण का दुखवलं जातो? कोणी आपल्याला मारलं, तडाखा दिला तर आपण दुखावलं जातो. तडाखा का बसतो? तर आपल्या मीमुळं बसतो, आपल्या अहंकारामुळं. आपण जर नम्र राहिलो किंवा मी कोणीच नाही अशा पद्धतीने वागत गेलो तर आपल्याला कोणी दुखवणार नाही आणि आपणही दुसऱ्या दुखवण्याची काही इच्छा होणार नाही आपल्याला. हे इतकं सोपं आहे. सुखी होण्याचं गणित इतकं सोपं आहे की तुम्ही नुसतं स्वतःशी विचार केला की मी कोणीच नाही असं मी वागल, तर मग काय तुमच्यामध्ये आपोआपच नम्रता येईल. नम्रता आली की मग आपोआपच तुम्हाला खरं ज्ञान प्राप्त होईल. काय म्हणजे जगाचं स्वरूप काय नेमकं तुमच्या लक्षात येईल. आपल्या अहंकारामुळे, आपल्या मीपणामुळे जग कसं आहे आणि ते का तसं झालं आहे याचं आपल्याला आकलन कधीच होणार नाही. म्हणून मीपणा, अहंकार ह्या गोष्टी सोडण्यासाठी एकच भूमिका असली पाहिजे, मी कोणीच नाही. हे झालं मी कोणीच नाही याविषयी. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जे ज्ञान आहे, जे काय असेल ते खूप ज्ञान आहे आपल्याकडे. काय खूप म्हणजे काय, ते खूप नाहीच आहे, पण जे काय असेल ते म्हणजे आपला भ्रम आहे की आपल्याला खूप माहिती आहे. डॉक्टरला वाटतं मला सगळंच माहिती आहे, पण त्याला मृत्यूविषयी काहीच माहीत नसतं, स्वतःविषयी काही माहीत नसतं. खरं ज्ञान कोणतं आहे? तुम्ही स्वतःला जेव्हा जाणून घेता ते खरं ज्ञान आहे. बाकीचं ज्ञान जे आहे तर ते फार वरवरच आहे. मग आपण काय करतो? मग आपण
चारचा वर गेलो की मग आपण हुशार काय मारतो. मला अमुक याच्यातलं हे माहिती आहे, तमुक याच्यातलं ते माहिती आहे, मी इतका हुशार आहे, मला इतक्या डिग्र्या आहेत, असं अमुक तमुक असे खूप काही बढाया आपण मारत असतो. पण हे योग्य आहे का? आपली भूमिका काय आहे? मला सगळं माहीत आहे. खरंच तुम्हाला सगळं माहिती आहे का? नाही. मला सगळं माहीत आहे म्हणलं की अहंकार आला, आणि अहंकार सगळ्या गोष्टींना बाधक आहे. तुमच्या अस्तित्वाला देखील बाधक येतो अहंकार. त्याच्यामुळं म्हणजे मीपणा नसला पाहिजे. याचा अर्थ काय? आपण असं दाखवलं नाही पाहिजे मला काहीच माहीत नाही असं दाखवलं पाहिजे. आपण अजिबात माहीत नाही. अगदी म्हणजे तुमच्यापुढे मी आलो म्हणजे मी तुमचं संपूर्ण शांतपणे कुठलंही पूर्वग्रह मनात न ठेवता ऐकून घेईल, अशी आपली भूमिका असली पाहिजे. आणि मला काही माहीत नाही म्हणजे मला आ इ काही माहीत नाही. मी आता तुमचं ऐकून सुरुवात करतो. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या क्षणात जगता येईल. प्रत्येक वेळेस तुमचं आकलन हे नवं असेल. यासाठी मला काही माहिती नाही ही भूमिका असणं अत्यंत महत्त्वाची आहे. आपण अडचणीत काय येतो की आपण जेव्हा एखाद्या माणसाशी बोलताना, अरे तू कुठला कोण, मला तर सगळंच माहिती आहे, तू काय सांगतो मला असं, किंवा मी इतक्या डिग्री मिळवल्या, मला एवढं माहिती आहे, मी इतके अनुभव माझ्याकडे प्रचंड अनुभव आहे, असं खूप खूप आपल्याकडे असतं. पण काय म्हणजे नेमकं तुम्हाला काय माहिती आहे? स्वतःला प्रश्न विचारा, मला काय माहिती आहे? या प्रश्नाचं उत्तरात जर तुम्ही आपल्या आत शोध घेतला तर तुम्हाला असं दिसेल की आपल्याला काही माहीत नाही. तसंच तुम्ही कोण आहात, मी कोण आहे, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर तुम्हाला काय दिसतं? तशा अर्थानं मी कोणीच नाही. कारण मी जेव्हा जगात आलो त्यावेळी मला कोणतंच नाव नव्हतं. जे आईवडिलांनी दिलं, जे नातेवाईकांनी ठेवलं ते नाव मी त्या नावानं ते हाक मारायचे, मी ते ओ द्यायचो, आहे की नाही. आणि मग तेच नाव आपलं तेच नाव आहे असं तुम्हाला वाटत जातं, आणि त्या नावानंच तुम्ही वावरता. ते नाव फेमस होतं, त्या नावाचीच तुम्हाला गोडी लागते. पण हे खरंच हे नाव जे आहे आपलं, हे काही खरंच आपलं नाव आहे का? नाही. आपलं नाव आवश्यकच नाही. कारण आपण मुळातच आपण इतके क्षुल्लक आहोत काय की आपण म्हणजे कुठल्या तरी फार मोठ्या नावानं वावरू लागलो तर तो स्वतःविषयीचा गैरसमज असेल. आपण तो टाळला पाहिजे. हे दोन गोष्टी लक्षात घ्या. या जगामध्ये तू कोण आहेस असं विचार, किंवा मी कोण आहे, तर मी कोणीच नाही. आय एम नथिंग. जे कृष्णमूर्ती म्हणतात की हॅप्पी इज द मॅन हू इज नथिंग. तो मनुष्य सुखी आहे जो काहीच नसतो. तो स्वतःला काहीच म्हणत नाही, मी कोणीच नाही आहे असं जो म्हणतो तो खरा सुखी. आणि मला सगळं माहीत आहे अशी भूमिका असेल तर मग सगळं दुःखच वाटायला येतं. मला काहीच माहीत नाही, मी अगदी नवी कोरी पाटी माझी, आणि मी तुमच्यासमोर बसलो आहे, तुम्ही सांगा, मी छानपैकी ऐकतो, कुठलेही पूर्वग्रहमध्ये आणत नाही. मी वर्ल्ड क्लास लिस्नर व्हायची माझी तयारी आहे. मी तसा तुमच्यासमोर बसतो, तुम्ही मला सांगा, तुम्ही खूप ज्ञानी आहात, मी शांत मनानं आणि कान देऊन अगदी तुम्ही काय सांगता हे आकलन करतो. त्याच्यावर मी कुठलीही प्रतिक्रिया देत नाही. दिलाच तर प्रतिसाद देईल, पण प्रतिक्रिया नाही. हे लक्षात घ्या. दोन गोष्टी आजपासून हे ठर, मी कोणी नाही एक, आणि मला काही माहीत नाही दोन. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही मनात ठेवून जगात वावरला तर तुमचं जीवन आनंदमयी होईल, आणि तुम्हाला कुठल्याही भौतिक सुखाची सुद्धा आवश्यकता वाटणार नाही. एवढं मी निश्चित सांगतो. बघा जमलं तर. धन्यवाद.